लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते ते लंगर तोडायला होते पहाटे चालू. आणि आता हेच जागरण गोंधळ असला का मला फोन आला नाही तर मी कारवाई करत होतो सगळ्यांना. लंगर तोडायला मी येणार, माझा विश्वास ठेवा. वाढदिवस हजर. आता हे डीपी आणि हे शामराव मला सांगू नका तुम्ही. दावा असेल लगेच सांगा. कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल असं विनंती करेल. आता मी मोकळा बसलोय. मला कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत सांगा. माझा मागच्या 5 वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिलेला नाही. जेवढ्या डिप्या दिल्या तेवढ्या जास्त व्होल्टेजचा करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव आहे. बायको असं म्हणते की आता तुझी अजून हाऊस झाली नाही, तुला हेच करायचं आहे. मुलीकडे लक्ष कोण देणार? सोपनराव म्हणतात दादा तिकडे झाले ते सोडा, मी तर तुमचा आहे ना. काल माजी खासदार सुजय विखे पाटील एका पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी गणेशनगर येथे आले असता त्यांनी तेथे केलेले भाषण राहाता तालुक्यासह जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरले. माध्यमांनी देखील आपापल्या परीनं भाषणातील ठळक मुद्द्यांचा अर्थ लावत विश्लेषण केलं. त्यातील आता मी मोकळा आहे, पहाटे जागरण गोंधळाचा लंगर तोडायला सुद्धा मी येणार आणि 10वा असेल तरी मला बोलवा, कावळ्याच्या आधी मी हजर असेन हे वाक्य मोठा चर्चेचा विषय ठरले. मात्र 10व्याचा कावळा कोणाला उद्देशून म्हणाले याबाबत जिल्हाभरात मोठी चर्चा अनेकांमध्ये रंगली असल्याचं दिसून आलंय. तर खासदार असताना नगर शहरात आणि दक्षिणेत भरीव विकास कामे केली असताना मतदारांचा उमेदवारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याची नाराजी व्यक्त करत मतदारांना विकास कामापेक्षा आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत वेळ देणारा लोकप्रतिनिधी हवा आहे असं मत व्यक्त करत मतदारांची बदलणारी मानसिकता ओळखण्यात आपण कमी पडल्याचं उपरोधिकपणे मान्य करत दक्षिणेचे खासदार निलेश लंके हे चक्क पहाटे लंगर तोडायला हजर राहतात म्हणून त्यांना निवडून दिले असा सवाल करत आता जागरण गोंधळ असला की मला कॉल करा, मी सुद्धा पहाटे लंगर तोडायला हजर राहतो असं म्हणत आता मी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरी जेवायला येईल असं आश्वासन देत नागरिकांना विकास कामे पाहिजे की वाढदिवस जागरण गोंधळाला उपस्थित राहणारा खासदार पाहिजे हे ओळखण्यात मी कमी पडलो असल्याची नाराजी सुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी माननीय सोपनरावांनी या कार्यक्रमासाठी वेळ घेतली होती आणि मीही 7 तारीख दिली होती, पण मीही विसरून गेलो होतो की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला 7 तारखेची मुदत आहे. आणि मग जेव्हा ही 7 तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले. घरी माझ्या बायकोने माझ्यावर आरोप केले. बायको असं म्हणते की आता तुझी अजून हाऊस झाली नाही, तुला हेच करायचं आहे. मुलीकडे लक्ष कोण देणार? आणि सोपनराव म्हणतात दादा तिकडे झाले ते सोडा, मी तर तुमचा आहे ना. अशा दुविधा मनस्थितीमध्ये दोन्हीचं समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली. म्हणून मला 12 वाजता निघायची सोय झाली आणि सोपनरावांना खुश करत मी इथं पोहोचलो. माझ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जगून जर पाहिलं तर किती कष्टाचं जीवन आहे माझं हे तुम्हाला कळेल. मगाशी सोपनरावांनी मोठी यादी वाचली, काय काय कामं केले काय नाही. माझा मागच्या 5 वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिलेला नाही. जेवढ्या डिप्या दिल्या तेवढ्या जास्त व्होल्टेजचा करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव आहे. काळ बदलत चाललाय, विचार बदलत चालले, वैचारिकता बदलत चालली आहे आणि दुर्दैवाने खरं काय पाहिजे मला कधी कळालंच नाही, आजही कळत नाही. पण तरी सुद्धा आपण काही गोष्टी पुढे घेऊन सातत्य ठेवणे या पलीकडे आपल्याला दुसरं काही पर्याय नाही. कारण की शेवटी ठीक आहे लोक काही नसतील पण जे आपले आहेत त्यांना कोणी वाली नाही म्हणून त्यांना धरून पुढे चालावं लागतं, नाही तर त्यांना कोणी वाली राहणार नाही. आता हेच राजकारणाचं उदाहरण पहा की या पतसंस्थेचं निर्माण ज्या गोष्टीमुळे घडलं ते कारण देखील व्यासपीठावर बरोबर संजू. जेव्हा ही सद्गुरू काय नाव होतं गुरुदेव पतसंस्थेची निवडणूक झाली तोपर्यंत तुम्ही एका बाजूला तर देवेंद्र भगवान दुसऱ्या बाजूला होते. तुम्ही खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजे.
त्यांनी जर पॅनल म्हणून तुमचा पराभव आपला केला नसता तर तुम्ही पतसंस्था उघडली नसती आणि आज पहिला वर्धापन दिवस सुद्धा साजरा झाला नसता आणि यशस्वी पद्धतीने तुम्हालाही लक्षात आलं नसतं की तुम्ही पतसंस्था चालू शकता. आणि त्यांनी तुमचा पराभव केल्यानंतर तुमची पतसंस्थेची वाटचाल करून त्यांनी पण स्वतःची सुरू करून टाकली. हे मस्त नाही, मला काही दुमडायचं नाही आहे ते आता बंद करण्याच्या मार्गावर एक 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 बस संस्थेच्या या सगळ्या रचनेमध्ये विश्वास फार महत्वाचा असतो आणि विश्वासावर हे जीवन चालतं. दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये विश्वास ठेवण्याची जी परंपरा आहे ती कुठेतरी विलीन होत चालली. कोणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही. मुलगा वडिलांवर ठेवत नाही, कार्यकर्ते नेत्यावर ठेवत नाही आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये शेवटी संपणार तो समाज आहे. राजकारण संपत नाही. एखाद्या सरपंचाच्या पराभवाने किंवा एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवाने सरपंच संपत नाही पण गाव संपत. आणि त्या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायला काय अडचण. माझ्या बरोबर असे किती लोक होते जे माझ्या बरोबर राजकारणामध्ये आले, सरपंच झाले आणि फार पळू पळू काम केलं. हा काही एकटा विषय देवेंद्र पुरता मर्यादित नाही. भारत लोखंडे कुठे गेला तो संचालक, त्याला लय खास असं नाही तसं नाही. हा असताना रोज मला भेटायचं आणि मी या सगळ्यांना समोर सांगितलं की तुम्ही जेवढं जास्त पळाल तेवढं तुमच्या समोर पाडण्यासाठी लोक एकत्र येणार. पण हे मी विसरून गेलो की साला यांच्या पराभवानंतर ती अक्कल मला का नाही आली हे मला कळलं नाही. मी सल्ले देत गेलो पण त्या सल्ल्याची अंमलबजावणी स्वतःवर कधी केली नाही हे माझं दुःख आहे. की आपण उदाहरणार्थ आपण जेव्हा लढतो राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपला उद्देश हा असतो की आपल्याला वाटतं की समाजाला अशा प्रकारचं गोष्ट कदाचित त्रासदायक असू शकते म्हणून आपण त्या त्रासाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. तर कोण उभं राहणार. पण निवडणूक झाल्यानंतर असं जाणीव झाली की समाजालाच एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा हे कदाचित पराभव झाल्यानंतर कळतं. तर बदललेलं राजकारण ओळखण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो. आजही मी परिसरामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी पाहिल्या मला सगळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळाला माझ्या या जीवनामध्ये. मागच्या 3 वर्षामध्ये कारखान्याच्या निवडणुकीपासून अनुभवनी माणूस हुशार होतो, शहाणा होतो. कमी वयामध्ये चांगले अनुभव आले. मी तर परमेश्वराचे आभार मानतो की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे. ते शिक्षण घेऊन पुढे जाऊन आता मी ठरवलं, आता मी तर परिसरातच आहे म्हणून आता मी ठरवलंय की आपलं सकाळी उठायचं, पोरांना वेळ द्यायचा, बायकोला वेळ द्यायचा, नाश्ता करायचा, बाहेर पडायचं, लोकांना भेटलं, परत दुपारी घरी 12 वाजले काही जेवण भेटलं पाहिजे. सगळं वेळेवर चाललं पाहिजे, लोकांचे कामही झाले पाहिजे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जसं जसं पुढे जातो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही ताईंवर आता नेहमी तुम्हाला माझे अनुभव का सांगतो की तुम्ही त्याला सरपंचही केलंय आणि चेअरमनही केलं. तर एवढा जास्त भाग टाकू नका, थोडा भाग तुमच्यावरही घ्या. तसं तुम्हीच चालवता सगळं मला माहिती, पण त्यांच्या पुढे बोलावं लागतं तसं की तुम्ही पण थोडा भाग म्हणजे आहेत ना. महिला सगळ्या आमच्या हुशारच आहेत पण त्यांना नवऱ्यांनी काम करून दिले पाहिजे. तुम्ही काम करून देता आता त्या बंद खोलीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. ती सगळ्यांची तीच परिस्थिती आहे. तुम्ही बाहेर किती जरी सरपंच म्हणून फिरले तरी घरात बायकोचं ऐकावंच लागतं. हे परंपरा ऋषी मुलींपासून चालत आली. आज तुम्ही काही नवीन सांगितलं असेल काय भाग नाही. मग
आणि त्याला काय फक्त तुम्ही अपवाद नाहीये, मी पण आहे, साहेबही आहे, खासदार साहेबही होते. कारण की शेवटी त्याशिवाय प्रपंचाचा गाडा पुढे सरकत नाही. तर माझी या ज्या वर्धमान दिवसाच्या दिनानिमित्त मी खरं या सगळ्या पराभवानंतर मी नेहमी हा विचार केला की काय करायचं, काय नाही, कसं करायचं. आणि मग आता हळूहळू बाहेर पडलो. म्हणजे माझं तर भाषण ऐकून कोणी म्हणणार नाही हा पडला, म्हणजे म्हणू शकतो की हा पडल्यावर त्याच्या डोक्यात परिणाम झाले दिसतो एवढा. पण माझा उद्देश एवढा आहे की पदापेक्षा माणसाला त्याच्या कर्तृत्वाची किंमत मिळाली पाहिजे. हे येतात मंत्रीपद येतात जातात, कोणी खासदार होतं कोणी होत नाही. पण माझी सगळ्यांना विनंती एक आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे, या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहायला पाहिजे. कोणीतरी काहीतरी टाकून देतं व्हॉट्सअपवर, त्याच्यावर ते आता अगोदर लोक गावात भांडायचे. मग मी फार अनुभव मी पाहिले यार आपल्या मतदारसंघामध्ये आल्यापासून भांडणं का होत नाहीत गावात. एकही कंप्लेंट आहे ना, तो मारामारी झाली, बांधा मारामारी झाली. कारण की लोकांनी आता समक्ष भांडण्यापेक्षा मोबाईलवर भांडणं सुरू केली. एक कोणीतरी कमेंट टाकली, आपला त्याला ठोकतोय, तो आपल्याला ठोकू राहिला आणि चालू दिवसभर त्याच्यावर. म्हणजे लोकांनी फार भांडण किती सोयीचं करून टाकलं. घरी बसल्या बसल्या गाडीवर झोपलं का विषारी प्रचारापासून सावध राहा. वेळ निघून गेल्यानंतर ती कोणासाठीच परत आलेली नाही. आणि म्हणून या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला उपक्रम, आणि आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि नियमात आणि शिस्तीत चालवत होतं. पतसंस्था ही शिस्तीत चालवत. ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणे, राजकारणामध्ये मागे हटावं लागलं तरी चालेल, तर संस्था टिकेल. अर्थकारण असलेल्या संस्था त्या आमच्या सोडाय, बँक आमचं असंच चाललं. म्हणून राजकारण आणि अर्थकारण, अर्थकारण म्हणजे बँकेतलं अर्थकारण, ते वेगळे वेगळे ठेवा. आणि तू पण संस्था उघड सांगितलं, तू तो उद्घाटनाला बोलवलं नाही. अच्छा, आता मी हे काय होतं, आता अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी. आता मी तुम्हाला असं विनंती करेल, आता मी मोकळा बसलोय, तुम्हाला कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत सांगा. याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही, मग एखादं उद्घाटन लांबच जातं. एखाद्याला गाडीचं नारळ फोडायचं होतं, एक जण आला माझ्याकडे, त्याची गाडीचे टायर बदलायची वेळ आली, पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही. त्याला म्हणतो तू काळजी करू नको, आता मला सांगतो मी आहे उपलब्ध 24/7. आता मी ठरवलंय वाढदिवस हजर. हा, आता हे डीप्या आणि हे शामराव मला सांगू नका तुम्ही. ताऊ असेल लगेच सांगा, कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल. कारण की हे मला अनुभव, आता शेवटी अनुभवातून माणूस शिकतो. त्यामुळे फोन लावा, घडी हजर राहणार, काळजी करायचं नाही. ते जसं लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते, ते याला काय म्हणतो आपण, नाही नाही लंगर तोडतो, लंगर तोडायला पार्टी चालू. आता हेच जागरण गोंधळ असला का मला फोन आला नाही तर मी कारवाई करत होतो सगळ्यांना. लंगर तोडायला मी येणार, माझा विश्वास ठेवा. आणि आता कुठल्या टाइमचं बंधन नाही, मी कोणाच्या घरी कधी येऊ शकतो, 12 वाजता जीव घालायचं. बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे, पण अट एकच, कामाचा अर्थ द्यायचा नाही. कारण कसं करतात, एक तर माणूस फिरत राहू शकतो, काम करू शकतो. समतोल ठेवणं फार कष्टाचं आणि क्लिष्ट आहे. पण आता काम करून झाले, त्याचा परिणाम आपल्याला मिळाला. आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय मिळतंय. म्हणून काका तुम्हाला पोट जरी दुखलं रात्री तर फोन लावायला विसरू नका. डॉक्टर पण आहे, जरी मेंदूचा असलो तुमचा मनका ठीक केला. सांगेल तात्पर्य काय की सोपरवारी म्हणून माझी वेळ घेतली आणि अशाच उद्घाटनाला जसं आपण म्हणतो उपलब्ध. तुम्हाला अनेक लोकांना वाटतं खरं येणार नाही येणार, तर मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य की आता मी उपलब्ध आहे. तर तुम्ही
कधी कधी मला त्याचं कारण सांगतो मी. एक जण कोणातरी एका विरोधकाला बोलवलं होतं आपलेच कार्यकर्ते. तुम्ही म्हटलं का रे बाबा काय अडचण, ते म्हणजे तुम्हाला दोनदा सांगून झालं तुम्ही आले नाही. शेवटी कोणातरी बोलवलं त्याला बोलून घेतलं. म्हणून आता असं काही गैरसमज जर असेल तर काळजी करू नका. फुल टाइम 24/7 विरोधकाला बोलवण्याची आवश्यकता नाही. मी आता आहे म्हणून तुम्हाला मी माझं दिनचर्याचा कार्यक्रम सांगितलं. एखादा दिवस माझं पुढे होईल पण त्याच्यापेक्षा लांबणार नाही. बरोबर आहे. काही तू आतापर्यंत जेवणही ठेवलं नाही, कधी बोलवलं नाही म्हणून तुला पहिलं सांगतो. रांजणगाव जेवढं सोपं आहे एवढं एकूण क्लिष्ट आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आलात. आपल्या मार्मिकतेचा विषय बाजूला ठेवा. काय फार मला घेऊ नका. अनेक लोकांना वेदना झाल्या माझ्या पराभवाच्या. प्रचंड लोकांना, सर्वसामान्य गोरगरीब लोकांना दुःख झालं या गोष्टीचं. महिलांना दुःख झालं की कसा पराभव झाला. संघटनेचे सगळे लोक जे व्यासपीठावर होते सगळ्यांनी रात्रंदिवस एक केलं, पळाले. सगळ्यांनी पार आपलं घर प्रपंच बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी माझा प्रचार केला. आपल्याला यश मिळालं नाही पण तुम्ही जर ताकद दाखवली, आपल्या संघटनेची ताकद दाखवली, आपल्या कार्यकर्त्याची ताकद दाखवली, ती महाराष्ट्राने परत एकदा पाहिली की बाकी सगळीकडे जो काही वातावरण होतं त्यापैकी आपण तर फार जवळ येऊन थांबलो. हे सगळ्यात मोठे कष्ट तुमच्या सगळ्यांचे होते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी आज मनापासून आभार व्यक्त करतो. अशीच साथ कायम ठेवा. संघर्ष आपल्या जीवनाला आहे. आपण संघर्ष करून पुढे जाऊ. जनसामान्याचं कल्याण करण्यासाठी आपण आहोत. एखाद्या दोन निवडणुकीमध्ये कुठलाही निकाल इकडे तिकडे झाल्याने ना सुजय विखे कधी खसलाय ना सुजय विखे खसणार. सुजय विखे परत तितक्याच ताकदीने गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आपण तत्परतेने पुढे जाऊ. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहिलेले प्रश्न देखील तेवढ्याच ताकदीने आपण सोडू एवढाच विश्वास मी तुमच्याकडे व्यक्त करतो. परत एकदा या वर्धापन दिनानिमित्त मला विश्वास आहे की जी विश्वासार्हता टोपणराव आणि त्यांच्या सर्व संचालकांनी या परिसरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, याच विश्वासार्थेने पुढे देखील या बस संस्थेचा गाडा असाच सक्षम पद्धतीने चालत राहील हीच अपेक्षा मी करतो. आपण सगळेजण यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपले सगळ्यांचे मनापासून आभार. आपलं प्रेम आशीर्वाद असंच कायम ठेवा एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा. आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767066685. खुशखबर, खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून.
आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.